तुमच्या माझ्या मनातील विचार मांडते सांगते ती समर्थ लेखणी रे। करमाळा शहर व तालुक्यात गेले 3-4 दिवस झाले सायंकाळी 5 वाजल्यापासून रिपरिप पाऊस सुरू आहे। हा पाऊस अवकाळी असल्यामुळे केळी आणि कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या पावसामुळे करमाळा तालुक्यात अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले, घरावरील पत्रे उडाले। धोकादायक गोष्ट म्हणजे यात मुक्या जनावरांना आपला प्राण गमवावा लागला आहे। अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे उभ्या केळी बागांचे व काढून ठेवलेल्या कांद्याचे चाळीत पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। कित्येक वर्षांनंतर यंदा लवकरच चांगला पाऊस झाल्याने पेरण्याही लवकरच सुरुवात होईल अशी चर्चा शेतकरी वर्गातून सुरू आहे। मे महिन्यातच पावसाळ्याचा आनंद यावर्षी नागरिकांना अनुभवास मिळाला आहे। मान्सून पूर्व जोरदार पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतमशागती थांबल्या आहेत। बांधकाम व्यावसायिकाचेही कामे खोळंबल्याने यावर्षी शेतकऱ्यांसह व्यावसायिक ही अडचणीत आलेले आहेत। शेतात बांधावर सर्वत्र अनावश्यक तणांनी जोर केल्याने शेतकऱ्यांना आता शेतजमीन नांगरण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे। अनेक घरांची कामे सुरू असताना मे महिन्यातच पाऊस आल्याने बांधकाम व्यावसायिकांची मोठी समस्या निर्माण झाली आहे असे कॉन्ट्रॅक्टर दत्तात्रय काळे यांनी सांगितले। सदरील बातमी आमचे सहसंपादक अविनाश जोशी यांनी दिली आहे। मित्रांनो, व्हिडिओला लाईक शेअर करत चला। समर्थ लेखणी रे, शब्दांच्या सागरात तळग बसते, प्रत्येक मनोभाव ती ओळखते, तुझ्या माझ्या सत्यालाच संजीवनी दे।